शेतकऱ्यांसाठी आज 4 मार्च 2024 संध्याकाळच्या झटपट आणि ठळक बातम्या। कांद्यावरील निर्यात बंदी कायम। NCEL द्वारे करणार निर्यात 3 लाखाऐवजी 50,000 मेट्रिक टन कांदा बांगलादेशला जाणार। केंद्र सरकारनेच पाडले शेतकऱ्यांच्या कापसाचे बाजारभाव। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांचा आरोप। मूर्तिजापुरात 11 मार्चला काढणार शेतकऱ्यांचा मोर्चा। 2,000 रुपयात कसला सन्मान, आधी आमच्या शेतमालाला बाजारभाव द्या। भाजपच्या विरोधात शेतकऱ्यांचे खडे बोल। ऑडिओ क्लिपमधून शेतकऱ्यांचा संताप। बाजारभाव पडल्याने शेतकरी त्रस्त। किनवट माहूर तालुक्यामध्ये ओबीसी प्रवर्गातील 3,619 लाभार्थ्यांना घरकुल मंजूर। शेतवस्तीत वयोवृद्ध दाम्पत्याला चाकूचा धाक दाखवून 6 लाखाला लुटले। पोलिसांचा पुढील तपास सुरू। गंगापुरातील घटना। शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या। अवकाळी व गारपिटीमुळे शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना लवकर मदत द्या। माजी आमदार चंद्रकांत दानवे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। पीक विमा कंपनीकडून गारपीटग्रस्त हरभऱ्याच्या पिकाचे अद्यापही सर्वेक्षण नाही। हरभरा कापणीला आल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम। तातडीने सर्वेक्षण करण्याची सरपंच संघटनेची मागणी। समुद्रपुरातली घटना। त्यानंतर बातमी लातूरच्या देवणीमधून शेअर्सच्या नावाखाली कर्जाच्या 2.5% कपात। जिल्हा बँकेकडून शेतकऱ्यांची लूट। नुकसान भरपाईचे आदेश कागदावरच। मानोरा येथे 2022ची नुकसान भरपाई अद्यापही शेतकऱ्यांना मिळालेली नाही। नुकसानग्रस्त शेतकरी त्रस्त। गहू काढणीसाठी शेतकऱ्यांची धावपळ। बदलत्या वातावरणामुळे शेतकरी चिंतेत। नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करावे। शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी। काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार यांना दिले निवेदन। वाशिमच्या मानोऱ्यातली घटना। गडचिरोली धानोरा मार्ग ठरते धोकादायक। रस्त्यावरील खड्डे ठरत आहेत वाहनधारकांसाठी डोकेदुखी। प्रशासनाचे दुर्लक्ष। तर या होत्या मित्रांनो आज 4 मार्च संध्याकाळच्या शेतकऱ्यांसाठी झटपट आणि ठळक बातम्या। तर भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत नमस्कार।